सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आणि याबाबत त्यांनी विधान भवनाच्या आवारामध्ये काही पुरावे सादर केले। अजित पवारांच्या अपघाताबद्दल बोलायचं नाही अशी तंबी आमदारांना दिल्याची माहिती मिळाल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय। अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद, त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं। जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हाईट त्या ठिकाणी ठरवावं, म्हणजे सुनेत्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहीत होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं। फक्त एवढंच आहे, राजकारण इतकं वंगाळ झालेलं आहे, आसपास कोण लोक आहेत हे मात्र काकींनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठरवावं। अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न, नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का?